नमस्कार दोस्तों, सम्राट न्यूज नेटवर्क में आपका स्वागत है। ताज़ा खबरों और बड़ी अपडेट्स के लिए जुड़े रहिए हमारे साथ। अगर आपने अभी तक हमारे चैनल को सब्सक्राइब नहीं किया है तो तुरंत कर लीजिए और बेल आइकॉन दबाना बिल्कुल मत भूलिए ताकि आपको हर बड़ी खबर की सूचना सबसे पहले मिले। तो चलिए शुरू करते हैं। सियाराम सक्सेना आहे। माझा चॉपस्टिक चायनीज रेस्टॉरंट आहे, ज्योतिनगर मध्ये जे दर्गा रोडवर स्थित आहे। माझा तीन शटर माझी स्वतःची आहे आणि 3 शटर माझी रेंट नाही ती। एक शटर जी आहे ती इनलीगल आहे आणि 2 शटर जी आहे ती जगदीप विखोना आणि सुभाष विखोनाची आहे। ती तिघ शटर जी आहे ती जगदीप विखोना आणि सुभाष विखोनाची आहे ती। आणि माझा कोर्टमध्ये केस 803 वर्षापूर्वी चालत होता आणि त्याच्याबद्दल माझा कोर्टामध्ये कार्यरत असताना माझ्यामध्ये ही लोक माझ्या प्रिमाइसेस मध्ये माझ्या बिना परमिशनचा माझं सगळं सामान ह्यांनी बाहेर काढून टाकलंय। मी सकाळपासून 2 वाजल्यापासून ठाण्यामध्ये जाऊन बसले आहे। माझे मिस्टर बसले ती आणि आम्ही ना सगळं त्यांना सांगितलंय की आमचा कोर्ट मॅटर चालू आहे आणि ही लोक बिना परमिशनचा माझं येऊन बसली की तसं तुम्ही ह्याला काढायचं, आम्हाला सहयोग प्रदान करा। मी 112 वर कॉल केला, पोलीसची गाडी आली, मॅडम सर आले, त्यांनी विचारपूस केलं, आम्हाला ठाणेमध्ये बसवलं, ह्याला 3 तास बसवलं। मग परत ह्याला मी कॉल केला माझ्या मिस्टरांना, त्यांनी म्हणलं की इथं काही रिस्पॉन्स नाही। त्यानंतर माघारी मी 112 वर कॉल केला, माघारी पोलीसची गाडी बोलवली, तरी पण त्यांना काही सहयोग मला काही दिला नाही। तिसरा कॉल मी 112 ला केलं, मग त्यांना पोलीसची गाडी बोलवली, मग त्यांच्या सहयोगची मी प्रार्थना केली आणि मी म्हणलं सर माझा कोर्ट मॅटर चालू असताना ती मला म्हणाले मॅडम तुमची डॉक्युमेंट घेऊन या। तर माझ्या सर माझ्या कोर्टाचा केस आहे, जे जी ही माझ्याकडे ही पेपर्स आहे ती आणि पेपर्स मध्ये एकूण त्या 1 आहे आणि 13/8 माझी डेट आहे आणि माझा आर्ग्युमेंट आहे ती दिवस आणि कोर्टामध्ये। आणि मी पोलिसाकडे गेल्यानंतर मला तिकडे म्हणते ती की तुम्ही म्हणे एवढा वर्षापासून तुम्ही राहता आहे, तुम्ही भाडेकर आहे, तुमचा कोर्ट मॅटर म्हणे 20 वर्ष चालेल, तर तुम्ही काय 20 वर्ष म्हणे हॉटेल खाली करचाल नाही का, त्यांचा भाड्याचा शटर तुम्ही देणार नाही का। तर मी म्हणलं साहेब असं काही आम्हाला नाही आहे। अगर कोर्टचा फैसला कोर्टचा अगर निर्देश आला, फैसला आला की आमच्या तरफ आला तर आम्ही बघू, अगर त्यांचा असलं तर आम्ही त्यांच्याशी हात जोडून आम्ही ती शटर खाली करून टाकू बिना वादाचा। 3 शटर आहे तुमचे, 1 आणि 2 आणि 3 नाही सर, ही एक शटर ही आहे आणि दुसरा तिकडे आहे आणि तिसरा अलीकडे आहे, अलीकडे आहे वो त्यांचाही है इलीगल दाखला मी ना ही शटर 2008 मध्ये कधी केलं होतं सर। ती लोकांनी आमच्याशी कधी एग्रीमेंट केलं नाही सरांशी। मी जेव्हा मी शटर ती घेतली आम्हाला ती शटर नव्हतं लागत होतं, आम्हाला एक शटर लागत होतं, तरी पण त्यांनी आम्हाला जबरदस्ती आम्हाला दुसरा शटर म्हणजे तुम्हाला घ्यायला लागेल, अगर दुसरा शटर नाही घेतला तर तुम्ही सोडून टाका। मग आमच्या प्रिमाइसेस मध्ये जागा झाली, बिझनेस व्हायला लागला, तर आम्ही म्हणलं भैया आम्हाला आता एक शटर अजून लागून राहिले सर, तुम्ही ते देता का। तर ती म्हणे ठीक आहे, आमच्या बाजूचा शटर खाली आहे, तुम्ही घेऊन घ्या। त्यांना आम्ही $1000 म्हणलं की सर तुम्ही रेंट एग्रीमेंट करून घ्या, पण त्यांनी आमच्याशी कधी रेंट एग्रीमेंट केला नाही। त्यांनी आमच्याशी कधी रेंट एग्रीमेंट का की त्यांना हर 2-3 महिन्याला आमच्याशी 3000 भाडं 4000 वाढवायचं होतं, म्हणून त्यांनी ही कष्ट करायचा प्रयत्न केला नाही की आमच्याशी आम्ही भाडेकर असणार। आणि ब्लॅकमेल कधी पण रात्री 1 वाजता 1:30 वाजता 3 वाजता फोन करायचा, 100 फोन लावायचा, फोन उचला माझ्याशी आमच्याशी बोला आम्ही ना। आणि त्यांनी माझ्याकडे सतत प्रयत्न केली गुंड पाठवायची, ते 3-4 महिन्यामध्ये 2 महिन्यामध्ये आणि इथं 25-25 गुंड आली। तसंच मी ठाण्यामध्ये 8-8 तास बसायची, पण त्यांच्यावर नुसती मला NCR ची कॉपी भेटायची। गुन्हा दाखल 25 माणसं या 15 माणसं आल्यानंतर पण त्याच्यावर काही गुन्हा दाखल झालेला नाही आहे। आता लास्ट इयरला आता 3 वर्षा पहिला 1 जून मध्ये मॅटर झाला होता, पेपरामध्ये आला होता, ज्याच्यामध्ये लिहिलं होतं जी बाजूची शटर आहे ती सपना सियाराम सक्सेना आणि ही आपला सियाराम सक्सेना नरेंद्र सक्सेना ह्यांच्या ताब्यामध्ये असून ह्यांनी बेकायदेशीर प्रयत्न केलं शटर ताब्यात घेण्याला आणि गुंडागर्दी करून केलं, तर त्याबद्दल ह्यांच्यावर FIR दाखल झालेली आहे। FIR दाखल झाल्याचा त्यांच्यावर काही प्रयत्न पडत नाही। आम्ही किती पण ठाण्यामध्ये जाऊ आमची काही सुनवाई नाही। आपण 112 वर किती पण कॉल केला तर ती म्हणते ती की भैया तुम्ही तिथं जाऊन बसा, उस्मानपुरामध्ये बोला, उस्मानपुरामध्ये आपण किती पण बसा, ती आपल्याला काहीच रिस्पॉन्स देत नाही। ही असं एक डाऊन नाही, ही माझ्याशी कम से कम 3 ते 4 वर्षापासून माझ्या संग असंच होऊन राहिले। त्यासाठी नाही होत असल्यानं मला सारखं कोर्टामध्ये जायला लागतं। आम्ही परिवारमध्ये आम्ही 3 लोक आहे, आमची जास्त मोठी फॅमिली नाही। आमचा जी उद्धापूर्व आहे आमचा जीवनाचा ती आमच्या रेस्टॉरंटवर नाही। कालपासून मला काही पण झालं, माझ्या मिस्टरांना काही पण झालं, माझी पोरगीला काही पण झालं तर ह्याचा जबाबदार जगदीप विखोना, सुभाष विखोना, कविता विखोना, अनिता विखोना, हिरा त्यांचा जावाई आणि जी पण ती गुंड पाठवलेली ती आणि पोलीस ठाणा उस्मानपुरा हे जर ती जिम्मेदार राहणार आहे।
माझ्या एवढंच बोलणं आहे की कोणालाही न्याय भेटत नाही. मी दामिनी पथकला सुद्धा कॉल केला होता की भैया लेडीज आहे, लेडीजला काढायला एक लेडीजला बोलूया की भैया ही बेकायदेशीर येऊन बसले ती. तर त्यांनी म्हणलं तुमचा कोर्ट मॅटर आहे, आम्ही काय करू शकत नाही. त्यानंतर मी संध्याकाळी 6 वाजता मॅडमकडं गेली होती. एक मॅडम होती, सविता मॅडम होती, त्यांचं मला नाव माहित, एक्झॅक्टली नाव माहित नाही. त्यांची आईचं नाव लक्ष्मीबाई आहे. तर मी त्यांना म्हणलं की मॅडम तुम्ही मला डॉक्युमेंट म्हणली होती, तर मी सगळे डॉक्युमेंट 3 वर्षापूर्व आपल्या इथं हजर केले ती आहे, ती विथ पेन ड्राईव्ह आणि विथ व्हिडिओ फुटेज. आणि त्यानंतर त्यांना म्हणलं मॅडम माझा कोर्ट मॅटर चालू आहे, तुम्ही बघून घ्या. तर मला तिथं प्रश्न करते ती की तुम्ही लोक एवढं ती 18 वर्षांना त्यांना तुम्ही घेतलंय शटर, तर तुमची नियत त्याच्यावर बिघडली आहे. मी म्हणलं साहेब आम्ही लोक आमच्या मेहनतीच्या कमाईनं आम्ही शटर घेतो, आम्हाला कोणाच्या शटरशी काही घेण दे नाही. बस जी त्याने नाही 1 डॉर नाही, 2 डॉर नाही, 3 डॉर नाही, 4 डॉर नाही, सतत आम्हाला गुंड्यांचा त्रास देणं, प्रयत्न करणं, मारहाण करणं, धमकी देणं, हात तिरगाडणं, केस वळणं, आम्हाला वळणं. त्याच्याबद्दल मी सीपी ऑफिस मध्ये कंप्लेंट दायर केली होती. त्यामध्ये संदीप पाटील सरांनी ती टाइम मी माझी सुनवाई केली होती सीपी साहेबांनी. आणि त्यांनी डीसीपीला ऑर्डर देऊन शिना जवाहरनगरच्या ठाण्याचे सर होते, इथं PI सर मोजूद नव्हते. तर माझ्या जवाहरनगर ठाण्यावरच्या सरांनी त्याच्यावर कारवाई केली. तेव्हा पण माझा शटर लागलेला, लॉक लागलेला होता. ते लोकांनी जबरदस्ती बेकायदेशीर माझं लॉक तोडायचं आणि माझं सामान बाहेर काढायचं, ढकलायचं. आणि जी आप्पा कीर्तिशाही आहे तसले माणसं आहे ज्यांनी आपल्या जावईचा खून केला आहे, त्यांना अजिबात ध्यान नाही की भैया ही छोटी फॅमिली आहे, छोटा कुटुंब आहे, आपला व्यवसाय करून शिना करतं. आम्ही भाडं टाइमवर देत होतो, आम्ही कधी त्यांना भाड्याचा त्रास दिला नाही. आम्ही खाली करत होतो, आम्ही खाली करून पण त्यांना दिलं होतं. तर ती म्हणते ती की जी आमची जागा आहे ती ठीक आहे, त्यासमोर सामान नाही ठेवायचं. पण ही कोणत्या कायद्यामध्ये लिहिलंय, कोणाच्या भाडेकरचा या कोणच्या स्वतःचा मालकाचा असं लिहिलंय की भैया ही बाहेरची जागा तुमची आहे तर तुम्ही ह्याचा वापर करू नाही. हे असं कोणत्याही सेक्शन मध्ये लिहिलं नाही, नाही कोणत्या बिल्डिंग मध्ये लिहिलंय, ना कोणत्या अपार्टमेंट मध्ये असं लिहिलंय. जे घर आहे त्यासमोर त्याची पार्किंग राहणारच आहे. तसं ही लोक पोलीस ठाण्यामध्ये नुसतं बसू देते. आणि पहिली बात, पोलिसाला ही अधिकार नाही की तुमचा कोर्ट मॅटर चालू आहे तर मॅडम तुम्हाला किती दिवसामध्ये खाली करताल तुम्ही ही सांगा, आणि तेव्हा आम्ही तुमच्याशी ही माणसं काढून घेऊ. अगर तुम्ही लिहून देता 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये खाली करताल तेव्हा ही माणसं इथनं हटतली. त्यांनी माझी एक पण कंप्लेंट लिहिली नाही. मी त्यांना हात जोडून विनंती करून आली, सॉरी सर मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, तुमचं किमती वक्त मी घेतलं. तर त्यांनी माझी काही कंप्लेंट केली नाही. शेवटी मला त्यांनी कधी पण कोणताही त्रास मला शनिवार आणि रविवार बघू दिला. जी टाइमिंग सीपी ऑफिस बंद असतं, मी कमिशनरकडे जाऊ शकत नाही, तेव्हा मला ही त्रास मला भोगावं लागते. ती मी ना कधी कोणाला त्रास दिला नाही आहे, पण मला त्रास देणारी हीच माणसं आहे ती जी मला त्रास देते. ती कालपासून माझ्या जीवाला काही पण धोका राहिला तर ती लोक माझे हे जे जिम्मेदार राहतेली. माझ्या मिस्टरला काय झालं, सियाराम सक्सेना ना, माझी पोरगी तान्या सक्सेनाला काय झालं त्याची जिम्मेदार राहतेली. आणि मला स्वतः सपना सियाराम सक्सेला काही झालं माझा तर ह्याच्यात जी पण होईल नुकसान, या माझा खून झाला, मर्डर झाला, माझा ही रेस्टॉरंट असते इथं चाकू पडलेली असते, चॉपर पडलेली असते. कालपासून त्यामधनं एक माणसा अगर एखादा रागीट आला आणि ते का आजकाल मी बघितलंय संभाजीनगर मध्ये दिवस रात मी पेपर वाचून राहिले. आपली मीडिया मीचा आभार मानते की त्यांच्या पाय आम्हाला एवढी चांगली खूप चांगली गोष्ट माहित पडते की मॅडम आज हिथं चांगलं होऊन राहिले, आज हिथं वाईट झालं, हिथं लोकांची मर्डर होऊन राहिली. तर त्याच्यामध्ये मला असं आता भ्या वाटतंय की आता उद्याचा मर्डर माझं तर नाही आहे, माझं मर्डर करणार आहे या माझ्या मिस्टरांचा मर्डर करणार आहे. जेव्हा पोलिसाचा सहयोग नाही राहणार तर माणूस कुठं जाणार? जेव्हा आम नागरिकला संरक्षण नाही तर माणसांना कुठं जायचं? मग पोलिसाची वर्दीतलं आम्ही काय बोलायचं की साहेब आम्ही तुमच्यासाठी विनंती करून राहिलोय, तुमच्यासाठी आम्ही हात जोडून राहिलोय की सर आम्हाला सपोर्ट करा, आमचा कोर्ट मॅटर चालू आहे. मतलब ती लोक येऊन शिना बसली तेव्हा कोर्ट मॅटर नाही, आणि आम्ही भाडेकर त्यांच्याकडे केलं तर आम्हाला कोर्ट मॅटर सांगते. ती म्हणे काय नाही म्हणे 20 वर्ष तुम्ही म्हणे तिथं जाचाल तर आम्ही काय 20 वर्ष तुमची वाट बघायची का म्हणे तुम्हाला खाली करावंच लागणार. आणि जेव्हापर्यंत तुम्ही खाली करायची डेट बोलत नाही आणि ही माणसं हलायची नाही म्हणायचं. आमच्या एक चायनीजची गाडी आहे समोर, आमच्या शटरच्या समोर ते ती बी करता ती काढा. कॉर्पोरेशन मध्ये कंप्लेंट केलं की ती काढा, तुम्ही तुमच्या शटरच्या समोर गाडी खडू करू शकत नाही, राहू शकत नाही, काही सामान ठेवू शकत नाही असं बोलता. और कंप्लेंट केला और गुंडे पाठवला, तोडफोड केला, बोर्ड तोडला सगळे. आज ते मारण वगैरे आज त्यांनी मला म्हणलंय की तुम्ही आमच्या मॅडम हे प्रिमायसेस मध्ये आलं तर मला हात तुम्हाला उजगायला लागेल. आले बरोबर मला शिवी गाडी केली. मी ना म्हणलं मावशी काही त्रास आहे आपल्याला? त्याने म्हणलं ही माझ्या जागा आहे, माझा भाव आहे, मावशी शिंदे आहे आणि आमच्या जी मालक आहे ती विखो नाही. तर भाऊ बहीण कसं झालं? हा चला मांडल्या डोरेचा असेल तर आम्हाला काही माहित नाही, पण आम्ही नुसतं आमच्या मालकाला वळखतो आणि आम्ही कोर्टाच्या आदेशला वळखतो, आम्ही थर्ड पर्सनला काही वळखत नाही. तर ती मावशीनं काय ऐकलं नाही. ती दिवसभर त्यांना हात जोडून विनंती पण केली मी ना की मावशी तुम्ही जावा
आम्ही आमचा आणि मालकाचा मॅटर आम्ही आमचा बघू, पण ती लोक काही जागा खाली करणं चाहे तर आपल्या कोणाला बी बोलवा. ती म्हणते ती कोणाला पण बोलवा, आम्ही कोणाच्या बापाला घाबरत नाही, चाहे पोलीस असू, कोण पण असू, मंत्री असू, संत्री असू, कोण पण असू, आम्ही कोणाशी घाबरत नाही. आता असली लोक असं म्हणावी तर आम्ही लोकांनी कुठं जावावी, एवढं माझ्याशी विनंती आहे. पोलिसांना, कमिशनर साहेबला माझी विनंती आहे, अख्ख्या संभाजीनगरला मला ही विनंती आहे की कोण पण भाडेकर कोणा पण मालकाशी बिना एग्रीमेंटचं घेऊ नाही, आणि मालक नाही एग्रीमेंट नाही करायचं, त्याचं शटर अजिबात घ्यायचं नाही आणि तिथं ते सोडून दुसरं काहीतरी बघायचं. पण एवढं आहे की जीवा मारायची धमकी आहे आणि ओपनली दिसून राहिले माझं. अगर मला रात्री काय पण कमी जास्त झालं या माझ्या मिस्टरांना कधी पण काय कमी जास्त झालं या माझी पोरगीचा मर्डर झाला तर मी ह्याचा जिम्मेदार ही सगळी लोक आणि पोलीस ठाणा उस्मानपुरा राहणार आहे.